नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी 1 किलो गाजर साल काढून घेतले, स्वच्छ धुवून किसून घेतले। त्यानंतर 1 वाटी दूध घेतले, 1 पाव किलो भर खवा घेतलाय, त्यानंतर तूप घेतले 3 ते 4 चमचे, वेलची पावडर, साखर घेतली आहे अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी जास्त, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर ना बदाम घेतलेत कापून आणि चारोळे घेतले, तुम्हाला जे ड्राय फ्रूट्स आवडतात ते तुम्ही घेऊ शकता। आता मी कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यात मी तूप घेते 2 चमचे, आणि यात थोडा थोडा गाजराचा किस टाकायचा आहे। एकदम सगळा नाही घातला तर थोडा थोडा करून तो जसा जसा परतला जातो तसा कमी होत जातो, म्हणून थोडा थोडा टाकायचा आहे। आता 1 मिनिटभर परतल्यानंतर ना आता हा कमी झालेला आहे गाजराचा किस, तर मी उरलेला टाकून घेते। तर आपल्याला 1-2 ते 3 मिनिटभर हा असा तुपावरती परतून घ्यायचा आहे। दोन 3 मिनिटं परतून झालंय आपलं। आता मी त्यात उरलेलं सगळं तूप घालून घेते। तुपावरती आपल्याला छान परतून घ्यायचा आहे हा हलवा, आणि अजून आपण याला 3 ते 4 मिनिटं चांगलं परतून घेऊया। आता आपलं चांगलं परतून झालेलं आहे, मी यात टाकून घेते दूध। गॅस आपल्याला एकदम मंद ठेवायचा आहे, नाहीतर खालून करपेल। आता मी यात टाकते खवा, त्यानंतर साखर घालून घ्यायची आहे। साखर आधी घालते कारण साखरेला पाणी सुटतं, आणि मग आपण नंतर जर घातली तर ते पाणी त्यातलं आटायला खूप वेळ जातो आणि हलवा प्रमाणापेक्षा जास्त शिजला जातो, म्हणून मी साखर खवा आणि दुधाबरोबर सुरुवातीलाच घालून घेतली आहे। आणि आता आपण हे झाकण ठेवून शिजून देणार आहोत। त्यातलं पाणी पूर्णपणे दूध आणि पाणी आटेपर्यंत। बघा 5-6 मिनिटं झालेली आहेत, मी झाकण ठेवलेलं। आता एकदा आपण हलवून घेऊया। नॉनस्टिकची कढई असल्यामुळे ही खाली लागत नाही, साधी कढई असेल तर
लवकर लवकर बघायला लागतं, नाही तर खाली करपतं. अधूनमधून सारखं हलवत राहायचंय. बघा आता बऱ्यापैकी आपलं त्यातलं दूध आणि पाणी आटत आलेले आहे. आता मी टाकून घेते चारोळे आणि बदाम. आता हलवून घेते आणि परत थोडंसं एक 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवते मी, जेणेकरून हे राहिलेला यातला ओलावा आहे तो पण निघून जाईल. बघा आपला आता गाजराचा हलवा तयार झालेला आहे. सगळ्यात शेवटी मी त्यात टाकून घेते विलायची पावडर आणि चांगलं एकत्र करून घेते. आपला गाजराचा हलवा आता तयार झालेला आहे.